पुण्यांदा अडकलीच की नाही पिंजऱ्यात. बरं झालं, हीच जागा आहे तुझ्यासाठी. आता इथंच राहायचं. तुझ्या त्या लाडक्या जिपरीचा निरोपच तुला द्यायचा राहिला बघ. चिपरीचा निरोप. चिपरी चिपरी तुम्हाला गावली, माझ्या तावडीत गावली जिपरी. बरोबर ओळखलंस तू. लय शहाणपणा करत होती, जादाची हुशारी दावत होती ती. माझ्या माग 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 आली ना. मग हे आगाऊ कार्टी आहे, तुझ्यापेक्षा जास्त आगाऊ. लईच खोलात शिरत होती. तसं बघायला गेलं तर ती मूळची मुकीच नाही का ग. पण तू आमच्यावर कुरगोडी करण्यासाठी तिला वाचा आणली आणि तवा धरणं चुरू 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 बोलतीच ती. आणि त्यात तिनं आम्ही डांबून ठेवलेल्या पोरांना बघितलं. मग काय पोपटावानी कंठच फुटला की तिला. मग सखू आमचं नाईलाज झालं बघ. आम्ही तिची वाचा आधी सारखीच करून टाकली. आता आता बिचारीला बोलता येत नाही ग. म्हणजे आधी सारखी केली वाचा. अगं मुकी केली तिला, मुकी. तुम्ही असं का केलं? असं क्रूरपणा का करता तुम्ही? ए बघ सखू, आम्ही जरी तिची वाचा काढून घेतली नसती तरी काय उपयोग तिचा. म्हणजे वाचा असो अर नसो, ती त्या शिवली, हार्या, स्वाम्या यांच्या बरोबर मारणारच आहे की. होय, आता ती अष्टकातलाच एक भाग झाली ना. हे बघ सखू, त्या चिंधीची 2 पोरं वाचवून तू आमचं अष्टक बिघडवलं. त्यात इथं आमच्या इथं मारलंस तू. मग याचा धडा तुला मिळायला नको का? मिळायला पाहिजे की नाही? म्हणून पहिला धडा जिपरी गावली.